नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9th मॅथेमॅटिक्स फर्स्ट लेसन फर्स्ट सेट्स प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल 2 यामध्ये आपण एक्झाम्पल 2 मध्ये बघा लक्ष द्यायचं आहे काय दिलं आहे. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 as universal set and show the sets x and y using Venn diagram. 1 to 20 युनिव्हर्सल सेटमध्ये नंबर्स आहेत 1 2 3 4 अप टू 20 आणि x चा दिलाय y चं मी नंतर लिहितो. लक्ष द्यायचं आहे. हा जो आहे सोल्यूशन मध्ये मी आधी हा x इज द सेट ऑफ x सच दॅट x बिलोंग्स टू n. x n चा एलिमेंट आहे नॅचरल नंबर्स अँड 7 लेस दॅन x लेस दॅन 15. 7 आणि 15 पेक्षा यांच्या मधल्या संख्या आहेत, नॉट 7 अँड नॉट 15. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट यू हॅव टू राईट युनिव्हर्सल सेट दॅट इज u इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. सगळेच नंबर लिहायला पाहिजे असं काही नाही. सुरुवातीचे ते 3 4 लास्टचे 1 2 लिहिलं तरी लास्टचं लिहिणं महत्त्वाचं आहे. 1 to 20 म्हटल्यावरती सो 1 to 20 अँड x इज इक्वल टू लक्ष द्यायचं आहे. x मध्ये काय दिलं आहे 7 नाही येणार. x 7 इज लेस दॅन x म्हणजेच काय येणार 8 9 10 11 12 13 14. 15 का नाही x लेस आहे 15 पेक्षा. सो देअरफॉर देयर इज 8 to 14 numbers from 8 9 10 11 12 13 14. These are the elements of set x. We have to draw Venn diagram. So see here, first of all draw one rectangle. तुम्ही कोणतेही काढू शकता, इट्स अप टू यू. कोणताही शेप तुम्ही काढू शकता. मी इथे पट्टी पेन्सिलचा वापर करायचा आहे तुम्हाला आणि एक रेक्टँगल काढायचा असा. आपण एक्झाम फी भरतो त्यामुळे परीक्षेत काटकसर करायची नाही. मोठे असे व्यवस्थित स्पष्ट दिसेल असं काढायचं आहे. त्यासाठी काही तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागत नाही. सप्लिमेंट पाहिजे तेवढे तुम्हाला एक्झाममध्ये मिळतातच. हा झाला युनिव्हर्सल सेट. याला नाव दिलं मी यू. आता यामध्ये मला एक्स दाखवायचा आधी वेन डायग्राममध्ये. एक्स मधले सगळेच यू मध्ये असतात. मग एक्स साठी तुम्ही कसंही काढा, असा लंबवर्तुळ काढून घ्या चालेल, नो प्रॉब्लेम. कसंही काढा. पट्टी पेन्सिलचा वापर करायचा. यामध्ये 8 9 10 11 12 13 14. हा 8 9 10 11 12 13 14. हा झाला सेट एक्स. आता हे सोडले तर राहिलेले जे आहेत यू मध्ये ते लिहायचे. मग 8 पासूनच्या आधीचे म्हणजे ते येईल 1 2 3 4 5 6 7 8 ते 14 पर्यंत तिकडे गेले. त्यामुळे 8 येणार नाही इकडे. डायरेक्ट किती येईल 15 16 17 18 19 20. Which are the elements of universal set? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ते आपल्याला दाखवायला सांगितलं होतं. वी हॅव शोन सेट x and universal set. All the elements of universal set, all these x also is in the all the elements of x
तर अशा प्रकारे आपण हे केलं आहे. त्यानंतर यामध्ये दुसरा क्वेश्चन एक विचारला आहे, तो बघू आपण. सेकंड क्वेश्चन आहे यामधलाच. युनिव्हर्सल सेट आपला तोच आहे 1 to 20 चा, पण हा दुसरा आहे. यू इथे परत लिहितो मी. सब क्वेश्चन आहे त्यामधला 1 2 3 4 अप टू 19 आणि 20 लास्टचा. 20 numbers elements 1 to 20 are the elements of universal set and which are in the y मध्ये कोणते आहेत. y नॅचरल नंबर आहे, प्राईम नंबर्स. प्राईम नंबर तुम्हाला 1च्या याच्यामध्ये माहिती पाहिजे 20 पर्यंतचे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. प्राईम नंबर ही आपल्याला जोपर्यंत पुढे शिकायचं तोपर्यंत माहितीच पाहिजे. एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्येही विचारल्या जाऊ शकतात, याच्यावरचे वेगळे क्वेश्चन असू शकतात. तर 1 नाही आहे हा एकमेव, ओनली 1. 2 इज द इवन प्राईम नंबर, हा एक झाला. देन 2 नंतर 3 नंतर 4 नाही आहे, 5 7 8 9 10 11 13 14 15 16 17 आणि 19. ऑल दीज आर द प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे ज्याचे आपण भाग करू शकत नाही. वी कॅनॉट डिवाइड अदर दॅन 1 अँड इट सेल्फ. एक आणि ती स्वतः संख्या यापेक्षा वेगळे फॅक्टर्स त्याचे नसतात. सच नंबर्स आर सेड टू बी प्राईम. मूळ संख्या, मूळ म्हणजे मूळ, ज्याचे 2 भाग आपण 3 भाग 4 भाग किती भाग करू शकत नाही. पूर्णांकामध्ये इंटिजर्स मिळत नाही. 17चे कोणते 2 असे भाग होत नाही की जे प्राईम असेल, म्हणजे हे असेल इंटिजर्स असेल. सो इज इट क्लिअर नाउ प्राईम नंबर्स. मग आता आपल्याला वी हॅव टू ड्रॉ वेन डायग्राम. दिस इज सेकंड एक्झाम्पल. टेक द स्केल अँड ड्रॉ वन रेक्टँगल. इट्स अप टू यू. कसंही काढू शकता तुम्ही. आधी रेक्टँगल काढा, स्क्वेअर काढा, कसंही काढा. हा एक मी रेक्टँगल काढला, इथे दिसत असेल तुम्हाला. ड्रॉ बिगर रेक्टँगल so that you can write each number, each element of the set clearly. This is the universal set. Right here, name of the set U. Now first of all we have to draw Y. For Y you have to draw one circle or any other we can draw. Suppose I am drawing here one circle. You can draw triangle also. Any closed figure you can draw. Which are the elements of Y? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. All these are the elements of set Y. You can see this set, name of the set. Now which are left? 1 is not here, so 1, 2 is here, 3 is here, 4, 5 is here, 6, 7 is here, 8, 9, 10, 11 prime number. So already in the Y, 12, 13 prime number, 14, 15, 16, 17 prime number, 18, 19 prime number, and 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 up to 20. All numbers are in the universal set U. So this one is the second question we have solved here. Draw Venn diagram of the given set. आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलं होतं आणि Y जे आहे
ह्याचे एलिमेंट्स तुम्हाला शोधायचे होते. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व क्वेश्चन 3 फ्रॉम द सेम प्रॅक्टिस सेट 1.3. बघू शकता तुम्ही युनिव्हर्सल सेट दिलाय तुम्हाला 1 2 3 7 8 9 10 11 12. यामध्ये 4 नाही आहे. चेक करा तुम्ही 4 आहे का? नाही आहे. 5 पण नाही आहे. 8 9 10 11 12. आणि सेकंड सेट P is given to us 1 3 7 10. There are 4 elements. So सोल्युशन असेल किंवा आन्सर चेक करा. इथे तुम्हाला U दिलाय. राइट डाउन U as it is. 1 2 3 7 8 9 10 11 12. Now P is given to us. What is P? Elements of P are given in the question. 1 3 7 10. Give it number 1. Now P dash. What is P dash or complement of P? मी तुम्हाला हे आधी समजावून सांगितलं आहे. व्हॉट इज कॉम्प्लिमेंट ऑफ P? एलिमेंट्स विच आर नॉट प्रेझेंट इन P बट एलिमेंट्स ऑफ युनिव्हर्सल सेट. जे P मध्ये आहेत ते लिहायचे नाहीत. जे बाकी राहिलेले U मध्ये आहेत ते लिहायचे. जे P मध्ये नाहीत तेच यामध्ये लिहून काढायचे. मधून 1 इथे आहे तो 1 येणार नाही. 2 आहे का इकडे? नाही. सो देअर इज 2. 3 इज हिअर. 4 नॉट देअर. 7 आहे. 8 नाही आहे. देन 9 10 इथे आहे. 11 12. How many elements are there? 1 2 8 9 11 12. These elements are not in the P. It means that is the complement of set P. All these both are present in the universal set. दोन्ही P मध्ये आहेत पण जे P मध्ये आहेत ते P चे झाले. जे P मध्ये नाही ते कॉम्प्लिमेंट ऑफ P. कळलं? तर याला आपण 2 नंबर देऊ. काय करायचं आपल्याला? वेन डायग्राम काढायची आपल्याला. आता वेन डायग्राम कशी असेल लक्ष द्या. इथे क्वेश्चन थोडा वेगळा आहे. थोडंसं फक्त एक ट्विस्ट दिलाय त्याला. तुमच्या लक्षात येईल. मी रेक्टँगलच घेतो. तुम्ही कोणतेही घेऊ शकता. P डॅश कुठे असेल हे तुमच्या लक्षात येईल. आता लक्ष द्या. हा युनिव्हर्सल सेट आहे आपला U. आणि P जे आहे तो तुम्ही ट्रायंगल नाही दाखवू शकता. तुमचा प्रश्न आहे कोणतेही क्लोज फिगर चालू शकते. नो प्रॉब्लेम. शक्यतो तुम्ही तुमचे क्लासचे सर जे सांगतील शाळेतले तशी काढा. हा P सेट आहे आपला. P मध्ये आहे कोणते आहेत? 1 3 7 10. मग राहिले कोणते? U मधले 1 तर आला. 2 3 इकडे आहे. 4 नाही आहे. 7 इकडे आहे. 8 9 जे इकडे नाही ते 10 11 and 12. All these are the elements of universal set U. See first 1 2 3 then 7 8 9 10 11 12. सॉरी 10 2 टाइम्स झालाय. 2 वेळा आपल्याला कोणतेच लिहायचे नाहीये. एकदाच लिहायचं आहे. इथे 10 नको आहे. 10 ऑलरेडी P मध्ये आहे. जे P मध्ये नाहीत ते. मग P डॅश कोणतं आहे? P मध्ये नसलेले. P मध्ये नसलेले म्हणजे हे जे सगळे आहेत बाकीचे 2 8 9 11 12
याला तुम्ही पी डॅश पण म्हणू शकता. हा पी पाहिजे तर आतमध्ये लिहा, पाहिजे तर पी, आणि हा पी डॅश बाहेरचा. आता याच्यावर आणखी एक क्वेश्चन तुम्हाला विचारलं, काही डाऊट आहे का? आधी पीचे लिहून काढा, पी मध्ये राहिलेले यू मधील इकडे लिहिले. पी मध्ये नसलेले म्हणजेच यू मध्ये असलेले जे बाकीचे एलिमेंट आहेत त्याला आपण कॉम्प्लिमेंट ऑफ पी म्हणतो. एलिमेंट्स विच आर नॉट प्रेझेंट इन पी, दे आर द एलिमेंट्स ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ पी. सो आता इथे बघा, परत करायला आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलं एक क्वेश्चन. व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू पी. आन्सर बघा, आपल्याला पी दिलाय, काय दिलाय? यू पण तुम्ही लिहू शकता वरती, पाहिजे तर यू कर तुम्ही. याचा यू दिलाय किती? सुरुवातीचाच क्वेश्चन आहे 1 2 3 7 8 9 10 11 12. All these are the elements of universal set. P is also given to us. What is P? वरती बघा, टेक्स्टबुक जवळ ठेवा. 1 3 7 10. Therefore what will be, याला 1 नंबर द्यायचा, वरती द्यायची गरज नव्हती. मग P डॅश, what will be P डॅश? P मध्ये नसलेले कोणते असणार? 2. आपण वरती काढलं होतं मग अशी. 2 पी मध्ये नाही आहे, 8 पी मध्ये नाही आहे, 9 पी मध्ये नाही आहे, 10 आहे, 11 पी मध्ये नाही आहे, आणि 12 पी मध्ये नाही आहे. मग याचा परत कॉम्प्लिमेंट काढला आपण. हां, याचा कॉम्प्लिमेंट काढू आपण. कॉम्प्लिमेंट ऑफ पी, नीट लक्ष द्या. म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट थोडक्यात जे यामध्ये आहेत, जे यामध्ये नाहीत, लक्षात. कॉम्प्लिमेंट ऑफ पी मध्ये जे नाहीत ते उरलेले यू मधील, म्हणजे कोणते राहिले? हेच 1 3 7 10. मग याला आपण 2 क्रमांक देऊ. फ्रॉम 1 and 2 काय मिळेल? हे दोन्ही सारखे आले. कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू पी. फ्रॉम 1 and 2. काय कळलं? कॉम्प्लिमेंट काढलं त्याचं हा आला, आणि परत त्याचं कॉम्प्लिमेंट काढलं म्हणजे यामध्ये जे नाहीत आणि इकडे आहेत ते हेच असतात. इज इट क्लिअर नाऊ? समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे. पुढे 10th मध्ये तरी सध्याच्या नाही आहे, पण 11 12 मध्ये पुढे आहे, जर सायन्स घेत असाल तर. तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्याही प्रकारचे तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं नाही आहे, कोणत्याही प्रकारे फी भरायची नाही. तुम्ही केव्हाही कधीही कुठेही बघू शकता. फक्त नेट पाहिजे तुमच्याकडे, आणि तुम्हाला बघता यायला पाहिजे की कसं शोधायचं. माझे भरपूर व्हिडिओ आहेत. तुम्ही काय करा, यूट्यूबला बाजूला तुम्हाला 3 डॉट दिसतील, त्याच्यावर क्लिक करा. तिथे प्लेलिस्ट शोधा. प्लेलिस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 9th स्टँडर्डवर जायचं आहे, आणि तिथे तुम्हाला सगळे 9th स्टँडर्डचेच एक्झाम्पल मिळतील. मला बरेचसे विचारतात, सर नंतरचं द्या, आधीचं द्या. तर ते आधी कोणकोणते आहे कोणते नाही तुम्हाला तिथे लिस्ट मिळू शकते. बेस्ट ऑफ लक.